नमस्कार आणि सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत या तिसऱ्या एपिसोडमध्ये, ज्या सिरीजचं नाव आहे डोंट बी स्कॅर्ड टू स्टार्ट ओव्हर, यू मे लाईक युअर न्यू स्टोरी बेटर. आज मी बोलणार आहे माझ्या पहिल्या नाटकाबद्दल. सन 2000-2001मध्ये महाराष्ट्रातील एक नामवंत कलाकार त्यांचं नाटक घेऊन गोव्यात आले. ते नाटक मी बघितलं आणि मी अतिशय प्रभावित झालो. मी माझ्या बाबांना सांगितलं की मला हे नाटक करायचं आहे. तर त्यांनी मला सहज प्रश्न विचारला की हेच नाटक का? म्हणजे तुझं पहिलं नाटक आहे, तू आधी छोट्या-छोट्या भूमिका कर आणि नंतर मोठी भूमिका कर. तर मी म्हटलं, "नाही, मला हेच नाटक करायचं आहे." मी त्यांना कन्विन्स केलं, ते ॲग्री झाले. अ, म्हणजे ऋतिक रोशनसाठी जसे राकेश रोशन आहेत, तसेच माझ्यासाठी माझे बाबा. तर त्यांनीच मला लाँच केलं. त्यांनीच डिरेक्ट केलं माझा पहिला प्ले. पण ह्या नाटकाची स्क्रिप्ट अवेलेबल नव्हती त्यावेळी. पण त्या नाटकाची सीडी माझ्याकडे अवेलेबल होती. मग ती मी कॉम्प्युटरवर प्ले केली आणि प्ले पॉज करून पूर्ण स्क्रिप्ट मी लिहून काढली. त्यामुळे मला स्वतःला फायदा असा झाला, की सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या कॅरेक्टर्सचे डायलॉग मला तोंडपाठ होते. म्हणजे पूर्ण स्क्रिप्ट मला तोंडपाठ होती. आणि ह्या नाटकाच्या रिहर्सल्स वेलिंगच्या लक्ष्मी नरसिंह मंदिरात होत होत्या. तर रिहर्सलच्या दरम्यान कुठेही जर कॅरेक्टरमध्ये अडकला, तर मी स्वतःच त्याला प्रॉम्प्ट करायचो. ह्या नाटकाबद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता? तर त्यावेळी त्याआधी मी फक्त 2 नाट्य कार्यशाळा अटेंड केल्या होत्या. त्यामुळे नाटकातले बारकावे मला समजत नव्हते. म्हणजे माझ्यासाठी नाटक म्हणजे काय होतं, तर नाटकातले संवाद पाठ करणे आणि स्टेजवर जाऊन ते डिलिव्हर करणे एवढंच होतं. व्हॉईस मॉड्युलेशन काय असतं माहीत नव्हतं. को ॲक्टरबरोबरची केमिस्ट्री कशी सांभाळायची माहीत नव्हतं. लुक्स काय असतात, रिएक्शन्स काय असतात, रिएक्शन वेळ काय असतो, पॉज कसा घ्यायचा असतो, माझं आणि म्युझिकवाल्याचं काय देणं-घेणं असतं, हे काहीही मला माहीत नव्हतं. माझा एवढाच समज होता, की माझे संवाद झालेत, आता तिकडे जाऊन मला फक्त बोलायचं आहे. बॉडी लँग्वेज माहिती नव्हती. म्हणजे नाटकाच्या प्रयोगाला जर 2 दिवस असेल, त्याच्या आधी तो म्युझिकवाला यायचा आणि तो क्यू द्यायचा, बस तेवढं त्याचं ऐकायचं, नंतर माझे डायलॉग सुरू करायचे. तो सेटवाला यायचा, आम्हाला लेव्हल्स द्यायचा, ह्यावेळी तू इथे असणार आहे, त्यावेळी इथे असणार आहे. अशा खूप क्रूड पद्धतीने माझं पहिलं नाटक मी केलं. कारण मला काहीच आयडिया नव्हती नाटक म्हणजे काय असतं. तर अशा प्रकारे मी 6-7 प्रयोग केले त्या नाटकाचे आणि नंतर सरकारने त्या नाटकावर बंदी आणली. तर हे नाटक होतं, मी नथुराम गोडसे बोलतोय आणि शरद पोंक्षेंचं नाटक मी बघितलं होतं. अ, तुमचं पहिलं नाटक कुठलं होतं आणि त्याबद्दलचे एक्सपिरियन्सेस काय? मला लिहून कळवा.